मुंबईत महापौर पदासाठी महिला निवडणूक लढतायत। बीएमसी महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। महापौर पदाच्या आरक्षण सोडतीला उद्धव गटाचा आक्षेप। 29 महानगरपालिकांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईचा समावेश ओबीसी प्रवर्गात का केला नाही असा प्रश्न उपस्थित केला। यावेळी मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड, भिवंडी, निजामपूर आणि मीरा भाईंदरमध्ये महिलांचं राज्य, प्रमुख महानगरपालिकांमध्ये महिलांचं वर्चस्व पाहण्यात येईल। मनसेने शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्यामुळे उद्धव गट नाराज आहे। संजय राऊतांनी म्हटलंय, ही राज ठाकरेंची लाईन नाही, स्थानिक नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे। मुंबई रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल। जोगेश्वरी गुड्स यार्ड आता वसई आणि नायगाव येथे हलवलं जाईल। वंदे भारत डेपोऐवजी रेल्वेचं कामकाज वेगवान होईल। पान मसाला जाहिराती प्रकरणात सलमान खान न्यायालयात हजर राहिला नाही। तक्रारदाराने अजामीनपात्र वॉरंटची मागणी केली आहे। पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार। ठाण्यातील महापौर पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील पुरुषांना आणि कल्याण डोंबिवलीतील महापौर पदासाठी अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील पुरुषांना संधी देण्यात आली आहे। मुंबईत पोस्टर वॉर सुरू झालाय। भाजपने ठाकरे गटाला होर्डिंग्स लावून उत्तर दिलंय। मराठी जिंकला, मुंबईकर जिंकला, महाराष्ट्र जिंकला या घोषणेसह पोस्टर पाहायला मिळतात। मुंबई महापालिकेचे महापौर पद सर्वसाधारण श्रेणीतील महिलांसाठी राखीव ठेवल्यामुळे भाजपला मोठा दिलासा, ज्यामुळे मुंबईत भाजपाच्या महापौर पदाचा मार्ग मोकळा झालाय। माघी गणेश जयंतीला दुपारी 3 वाजता सिद्धिविनायक मंदिरात भव्य रथयात्रेची तयारी पूर्ण झाली आहे। कडक सुरक्षा व्यवस्था आणि दादरमधील प्रमुख रस्त्यांसाठी सूचना जारी करून ही यात्रा प्रभादेवी येथून सुरू केली जाईल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसमध्ये घोषणा केली आहे की मुंबईजवळ भारतातील पहिले इनोव्हेशन सिटी बांधलं जाईल, ज्यामध्ये टाटा सन्स 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल। जर तुमच्याकडे ई चलान किंवा टोल पेमेंट थकबाकी असेल तर तुम्हाला राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्यास मनाई केली जाईल। सरकार रस्ते नियमांमध्ये मोठ्या सुधारणा करण्याची तयारी करत आहे। इंडिया पोस्टने मुंबईमध्ये 200 ई-बाईक्स लॉन्च केल्यात, ज्यामुळे इंडिया पोस्टच्या शेवटच्या मैलाच्या डिलिव्हरीला चालना मिळाली। वसई विरारमध्ये महापौर पदासाठी राखीव सामान्य श्रेणी बहुजन विकास आघाडी महापौर पदाची शर्यत सुरू। मालाडमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालाय आणि तिच्या वडिलांवर निषेध केल्याबद्दल हल्ला करण्यात आलाय। पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। इतर 2 फरार आहेत, ज्यामुळे परिसरात तणाव वाढलाय। मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळ सिलेंडरने भरलेल्या टेम्पोमध्ये भीषण आग लागली आहे। सिलेंडरचा एकामागून एक स्फोट झालाय। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। नवी मुंबईत शेअर बाजारला घोटाळा। जास्त नफ्याचे आश्वासन देऊन 59 वर्षीय व्यक्तीला 74.67 लाख रुपयांना फसवलाय। साबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वडिलांनी तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या लातूरमधील एका व्यक्तीने विचित्र पद्धतीने कृत्य केलंय। त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या कार्यालयाबाहेर लघवी केली आहे। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। मुंबईत सोने चांदीच्या किमतीमध्ये बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आता 1,41,450 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदी 3,25,000 रुपयांवर पोहोचली। शिंदेसोबतच्या युतीबाबत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। कल्याण डोंबिवलीमध्ये युतीवर उद्धव सेना नाराज असल्याचं म्हटलंय।